तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सुप्त संघर्षाला सुरुवात झाली आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे। अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा केलेला होता आणि त्यानंतर याच मतदारसंघात शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेतली आणि शक्ती प्रदर्शन केलंय। तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघामध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला। कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या असे आदेश दिलेले आहेत। आपण खासदार 3 वेळा निवडून आलात, पण 3 वेळा निवडून आल्यानंतर आपण पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी पायाला भिंगरी लावून मतदारसंघामध्ये फिरताय, याची पोचपावती नक्की मिळेल। वेळ कमी आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेचा आचारसंहिता लागेल, त्यावेळेस आपला कार्यकर्ता बूथ वाईज कमिट्या झाल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर विधानसभा आहे, त्याच्यानंतर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका आहे। त्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।